नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मस्त मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे. तर मी सोनल घाडे आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ खास म्हणजे मी रिटर्न आली आहे गावी. तुमचा मी लास्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवला असेल की मी मुंबईला गेली आहे आणि मुंबईला गेल्यानंतर मी कुठलाच व्हिडिओ केला नाही. तशीच डायरेक्ट मी होळीसाठी शिमग्यासाठी माझ्या गावी आले. तुम्हाला माझं बॅकग्राऊंड बघून माझं घर बघून समजलंच असेल की मी गावी आले. आणि गावी येतानाचा प्रवास मी दाखवला नाही, कारण तो नेहमीचा तोच प्रवास होतो की आम्ही तिकडे ट्रॅव्हलमध्ये बसतो, उतरतो इथे डायरेक्ट आमच्या स्टेशनला. आणि आवाज ऐका, आत्ता संध्याकाळ झाली आहे आणि आज आहे तारीख 13 आणि एवढंच लेट आमच्याकडे अशी होळी होते. आमच्याकडे खेळ होतात, कापड बांधले जातात सगळ्या पोरांना. आता जो आवाज येतो आहे तर प्रत्येकाच्या घरी आजच्या दिवशी देव येतात आणि पूजा केली जाते आणि प्रत्येकाच्या दरवाजात, प्रत्येकाच्या अंगणात खेळ खेळले जातात. तर इथे आमच्याकडे पण सुद्धा अशी लगबग चालली आहे सगळी. तिकडे रांगोळी काढली आहे, सगळी क्लीनअप झाली आहे, तयारी झाली आहे आणि घरामध्ये सुद्धा सगळं सामान काढून ठेवलं आहे. आणि इथे बाळूचा गोंधळ चालला आहे. इथे आम्ही सगळं हे असं नारळ आणि हे ताट आणि समई हे सगळं पूजेचं सामान काढून ठेवलं आहे. तर थोड्याच वेळात खेळ येतील आणि तुम्हाला आमच्या इकडचे म्हणजे आमच्या पुरळ गावातील देवगडमधील खेळ बघायला भेटतील. आणि सगळी पोरं सगळी कशी तयार होतात आणि कापड कसे बांधतात आणि कसे दिसतात हे तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमधून बघायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू बघा आणि चला. खांब येतील ते कुठे हे करतील, देव उभे करणार इथे, ते पाटावर उभे करतील ना.
जय देवा ओळ द्या महाराजा गाडी हरी भावात कर्तवा धंद्या उद्योगात शेता भाता परदेशा आरदेशात मुला माणसा पूर्व वस्त्रात चारी प्रकारे राखण करते अन्न वस्त्र देव वळते. तर अशा प्रकारे आमच्या अंगणात म्हणजे आमच्या दारात देव आले आणि खेळ खेळले गेले, सगळी पूजा झाली, हे मी तुम्हाला दाखवली. आणि हे जास्त मोठं खेळलं गेलं नाही कारण जागा छोटी आहे, थोडाच खेळ दाखवला जातो प्रत्येकाच्या दारात. सकाळपासून किती घर फिरले ती लोक? मग अशी लोक बोले 22 घर फिरले पूर्ण. हां, पूर्ण एवढी घरं फिरले आणि अजून घरं पेंडिंग आहेत. तर हे आमचं इकडच्या घरी खेळलं गेलं. तर अशा प्रकारे ती लोक सगळ्या घरी जातील आणि खेळ खेळतील. तसंच आमचं खालचं मांडघर म्हणजे आमचं मेन घर, तिकडे सर्वात लास्ट खेळ खेळला जातो आणि तो 2 तास तरी ऑलमोस्ट असतो असे बोलतात. कारण मी पहिल्यांदा गावी आली आहे आमची होळी शिमगा बघायला, तर तुम्हाला मी तो दाखवीन. आणि अशा प्रकारे आमच्या घरातलं झालं आहे. आणि मी माझ्या मांडावरच्या घराचा व्हिडिओ वेगळा बनवीन आणि तो वेगळा अपलोड करीन आणि हा वेगळा अपलोड करीन. आणि आधीच सांगते, व्हिडिओज थोडे लेट येतील किंवा खूप गॅप जाईल एडिटिंगमुळे. तर तुम्हाला माझा आजचा हा आमच्या घरातले देव आलेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच माझे आता 3000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. तर माझ्या या सगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर असंच बाय बाय.